आसावरी तुझ्याकडे लग्नासाठी नाही म्हणाली म्हणून तेव्हा तू यांच्याकडे रडला सुद्धा होतास. आसावरीला माझी सून करून घ्यायची इच्छा आहे माझी. आई, आपण त्यांना सांगूयात की आम्हाला विचार करायला थोडा वेळ द्या. नाही, नकाराची सवयच नाहीये मला. आसावरीने नकार दिला तर ती माझी सर्वात मोठी हार ठरेल आणि मी ती सहन करणार नाही. सर, मी आत येऊ? ये आसावरी ये, बस. हो, तुम्ही बोलावलं होतं. माझं एक काम आहे तुझ्याकडे. हे बघ, इंटर कॉलेज सेमिनार आणि विषय संत वाङ्मय. म्हणजे तुझा आवडता विषय आहे. हो सर. वा, पण महत्वाचा मुद्दा हा आहे की हे संत वाङ्मयावरचं जे सेमिनार आहे ना, त्यात आपल्या कॉलेजतर्फे तू प्रतिनिधित्व करावंस असं मला वाटतं. हरकत नाही सर, मला खूप हुरूप आलाय सर. छान तयारी कर. हा, हो सर, थँक्यू. कुणाचा फोन आला होता? नाही, तुझ्यासाठी येणार असेल तर तुझ्या मोबाईलवरच येईल ना. नाही, माझ्यासाठी असं नाही. का? तू कुणाच्या फोनची वाट बघतोयस का? नाही. हर्षा, अरे तूच काय, मी देखील फोनची वाट बघते. देवीला नवस बोलले मी. काही म्हणालीस? नाही, खरं म्हणजे एव्हाना मोहित्यांकडनं फोन यायला हवा होता. ते विचार करत असतील. बरं, मी जरा जाऊन येते. हा, आसावरींच्या मनात काही प्रश्न असतील, त्यांचा गैरसमज झाला असेल किंवा त्यांना कसली भीती वाटत असेल तर मी ती दूर करायला हवी. हॅलो. माई तुमच्या घरी येऊन गेली आहे. त्या संदर्भात मलाही तुमच्याशी जरा बोलायचं आहे, प्रत्यक्ष भेटून आज संध्याकाळी. मस्त आनंदाची बातमी दिलीस बघ. छान वाटलं ऐकून. हर्षवर्धन शोभतील आपल्या सावरीला नवरा म्हणून. पण तिने होकारच दिलाय ना. नाही म्हणजे आम्ही जरा गोंधळून गेलोय. गोंधळायला काय झालं, सरळ हो म्हणून टाकावे. मग काय, अगं मागच्या जन्मीचं पुण्य म्हणून स्वतःहून चालत आलंय असं स्थळ. नुसता नवराच नाही, सासू सुद्धा चांगली आहे. ती मुलं संयोगिता, तो आदित्य छान आहेत ग. हो, म्हणजे दोघांच्या वयातला फरक सोडला ना तर आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही या स्थळामध्ये. सुख स्वतःहून चालत आलंय सावरीच्या आयुष्यात. तुम्ही हे असं अचानक माईंना घरी पाठवून मला संभ्रमातच टाकलंय. संभ्रमात? तुम्हाला का आणि कसला संभ्रम असावा आसावरी? तुम्ही मला आवडता हे तुम्हाला जाणवलं नव्हतं? समोरच्याला आपल्याबद्दल काय वाटतं हे आपल्याला जाणवत असतं आसावरी, फक्त आपण ते बोलून दाखवत नाही. कदाचित मी चूकही असेन. खरं तर चुकणं माझ्या स्वभावात नाही. तरी मला वाटलं की मी तुम्हाला आवडतो.
एकदा वाटलं तुम्हाला प्रत्यक्ष भेटून तुमच्याशी बोलावं, पण नंतर वाटलं की तुम्हाला रीतसर मागणी घालणंच योग्य ठरेल. असावरी मला हे जाणून घ्यायचं की तुमच्या मनात माझ्याबद्दल काही शंका आहेत का, काही प्रश्न आहेत का? का तुमची जी काही जोडीदाराबद्दलची कल्पना आहे त्यात मी बसत नाहीये? नाही, तसं काही नाही. तुम्ही प्लीज मोकळेपणाने बोला असावरी. जे काय वाटतं ते स्पष्ट सांगा मला. प्रत्येकाच्या आवडीनिवडी, अपेक्षा वेगवेगळ्या असू शकतात. कोणाच्या होकाराने अथवा नकाराने आपली गुणवत्ता ठरत नसते असावरी. त्यामुळे तुम्ही जरी स्पष्ट नकार दिलात तरी माझी काहीच हरकत नाही. हा, आणि अजून एक, मी तुम्हाला, तुमच्या घरच्यांना जी काही मदत केली आहे ते सगळं स्मरून तुम्ही जर होकार देणार असाल तर तसं प्लीज करू नका. तुमचं मन जेव्हा 100% खात्री देईल की तुमचं माझ्याबरोबरचं पुढचं आयुष्य सुखात जाईल, तेव्हा आणि फक्त तेव्हाच हो म्हणा. कुठलीही गोष्ट हाफ हार्टेडली केलेली किंवा करायला मला अजिबात आवडत नाही. मी माझ्या परीने तुम्हाला एवढंच सांगू शकतो की तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा तुम्हाला पुढे अजिबात पश्चात्ताप होणार नाही. अस्मिता, ए अस्मिता, एवढे, ए अस्मिता उठ, उठे, उठ, उठ. मला बरं वाटत नाही हो. बरं वाटत नाही तुला? ए तो बघ, तो तुझा आनंदमय करायला. उठ 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 लवकर उठ 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 उठ. आनंदचं नाव काढल्यावर लगेच उठलीस. मी एवढा घसा फाडून ओरडतोय तेव्हा नाही जाग आली तुला? ए बसलीस काय? जा जा त्याचं स्वागत कर. जा उठ उठ उठ, स्वागत कर त्याचं. जा. वाटेल ते बोलू नका. वाटेल ते? मी वाटेल ते बोलतोय? हे शाळेत काय चाललंय तुमचं? त्याची पोस्टर लागली ती तुमची? काय खोटं होतं ते? खोटं होतं. या डोळ्यांनी पाहिलंय मी, समजलीस? अगं नवरा असताना अशी थेर करताना लाज नाही वाटत तुला? तुझा आवाज वाढायला लागला आजकाल. वाढायला लागला तुझा आवाज. खबरदार तुम्ही माझ्या अंगाला हात लावला तर. घे लावला हात. घे 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 लावला हात. हात लावू नकोस. बोल ना, ओरड. असं ओरड 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 ओरड. अहो मॅडम, तुम्ही अशा चिंतातूर अवस्थेत का बसलात? तुम्हाला फ्रेश वाटावं यासाठी मी काही आणू का? चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक किंवा ज्यूस? गप्प बस. तुम्ही काय ठरवलंय आसावरी? कशाबद्दल? आम्हाला प्रश्न विचारलेले आवडत नाही. आम्हाला फक्त प्रश्नांची उत्तरं अपेक्षित असतात, आणि तीही होकारार्थी.
कळलं? असंच बोलतात की नाही हर्षवर्धन? अगं सांग ना. काय चाललंय बाबा, सांगा ना. बाबा असंच बोलतात की नाही हर्षवर्धन? बाबा, अगं त्यांचं फोनवर बोलून संपलं ना की आपण इकडे हॅलो असंच राहतो आणि ते आपले फोन ठेवून देतात. पुरे पुरे तर पुरे. ताईला राग येतो हं? हर्षवर्धनांबद्दल. पण तसे हर्षवर्धन बरे आहेत, म्हणजे चांगले आहेत. हा तसे वयाने जरा मोठे वाटतात. काही वेळाने मोठे बिठे नाही आहेत. आमच्या वेळेला तर 10-10 वर्षाचं अंतर असायचं, हो की नाही हो? तुमचा काळ वेगळा होता मातोश्री. अब लड़का बराबरी का चाहिए. काय ताई? पण तसे हर्षवर्धन एकदम हँडसम आहे का काय बाबा? एकदम रुबाबदार. आता एवढा मोठा बिल्डर म्हटल्यानंतर काळा पैसा आलाच. पण चालेल, हर्षवर्धनांच्या बाबतीत चालेल. काळा पैसा म्हटल्यानंतर नाही त्या लोकांशी संबंध आले, पण चालेल. हर्षवर्धनांच्या बाबतीत चालेल. नाही त्या लोकांशी संबंध आले म्हणजे लेट नाईट पार्ट्या आल्या, पार्ट्यांमध्ये दारू आली, पण चालेल. हर्षवर्धनांच्या बाबतीत चालेल. पण दारू आल्यानंतर अंतर बास. अजिबात नाही. नाही, हर्षवर्धन दारू पित नाहीत. परवा प्रियांकांच्या पार्टीत पाहिलं ना मी, त्यांनी दारूला हात सुद्धा लावला नाही. हर्षवर्धनांना कसलंच व्यसन नाहीये. दारू नाही, सिगरेट नाही. तुला कसं माहिती का? तुझ्या नकळत एखादी सिगरेट ओढत पण असतील. शक्यच नाही. त्यांच्या कपड्यांना कधीही सिगरेटचा वास आलेला नाही. तुला हर्षवर्धनांच्या कपड्याचा वास म्हणजे सिगरेटचा वास त्यांच्या कपड्यांना, म्हणजे तू हर्षवर्धनांना. तू मिळीस का? तू आई बाबांसमोर काहीतरी का? सत्य आहे. हॅलो हॅलो, मी सुमित्रा भोसले बोलते. सुमित्रा ताई, हां बोला. नाही म्हटलं विचारावं, काय निर्णय झालाय? काय सांगू? सांग ना. हो सांग. तुझ्या मनात काय ते सांग. काय सांगू? बाबा, काय सांगायचं? सावरे, तुझं तू ठरव. नाही, मला काही सुचत नाही. तुम्ही सांगा. ताई, आपण छापा करूया. हॅलो हॅलो सुमित्रा ताई, काय आहे, आसावरी ना? ताई, काय? हो हो नाही हो नाही 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 नाही. ताई हो आली, ताई हो आली. हो, मुलगी लाजून पळाली म्हणजे हो. सुमित्रा ताई, सावरी हो म्हणाली. हो म्हणाली ना? छान. अहो, हर्षपेक्षा मलाच जास्त उत्सुकता लागून राहिली होती. खरंच खूप आनंद झालाय मला. आम्हाला पण. बर मग येते मी पुढची बोलणी करायला. हो या ना, नक्की या. आम्ही वाट पाहतो. बरोबर. मग ठेवू? हो. देवच पावलाने इतकं चांगलं स्थळ, इतका गुणी जावई. मागल्या जन्मीचं पुण्यच असलं पाहिजे आपलं. सुधा, आपली सावरी भाग्यवान हा, म्हणून एवढा चांगला जोडीदार मिळाला. मी देवापुढे साखर ठेवून येते.
हर्ष, ए हर्ष, काय झालं? अरे मी मोहित्यांच्याकडे फोन केला होता. म्हणजे त्यांनी तुला केला नाही फोन? अरे त्याने काय फरक पडतो, त्यांना कदाचित संकोच वाटला असेल म्हणून मीच केला. पण ते काय म्हणले? अरे हर्ष, त्यांनी होकार कळवलाय. काय? कॉंग्रॅट्स हर्षदा. हर्षदा, कॉंग्रॅट्स. थँक्स. माझा तर विश्वासच बसत नाहीये. तू लग्नाला तयार झालास आणि आसावरी या घरात सून म्हणून येणार. खरंच या घराचं भाग्यच उजळलंय. वा सर, हर्षवर्धनांसारखा जावई लाभणं म्हणजे भाग्यच म्हणायचं. बरं का मयेकर सर, हे हर्षवर्धन म्हणजे फार मोठं प्रस्थ आहे. अतिशय स्वाभिमानी, नम्र, मोठ्यांचा आदर करणारे, दयाळू, सतत दुसऱ्यांना मदत करणारे. अरे शिंदे सर, तुम्हीच माझ्या जावयाचं कौतुक करताय. ठेव, जे प्रत्यक्ष पाहिलं तेच बोलतोय. गुरुजी, लग्नाची तारीख ठरली? नाही, तारीख वगैरे अजून ठरली नाही, पण आमची खूप धावपळ होणार आहे. आमच्या घरातलं पहिलं कार्य आहे. हां, सर अजिबात तुम्ही धावपळ करायची नाही. हो, आम्ही आहोत ना. हो सर. शिवाय तुकाराम आहे, काहीही कामं सांगा. अहो, मी काही देण्याघेण्याची बोलणी करायला आलेली नाहीये. मी फक्त हर्षचा निरोप सांगायला आले. निरोप? अहो, तुम्ही काहीच करायचं नाहीये. सगळी व्यवस्था आम्हीच करणार आहोत. म्हणजे अगदी हॉल पासून तुमच्या आमच्या पाहुण्यांपर्यंतची सगळी व्यवस्था. तुम्ही फक्त मुलगी आणि नारळ द्यायचा. अहो, असं कसं? म्हणजे मी फक्त हर्षचा निरोप सांगितला. म्हणजे आसावरीसाठी तुम्ही काही करू शकता, प्रेमानी, मायेनी. पण आमची काहीच अपेक्षा नाही, मागणी नाही. पण सुमित्राताई, हो, या जगावेगळं काहीच नाहीये. आणि आमच्या मनाचा मोठेपणा वगैरे असंही काही नाहीये. हर्षला ना मुलीकडच्यांना खर्चात पाडायचं हे मुळातच मान्य नाहीये. त्यामुळे देण्याघेण्याचा प्रश्नच मिटला. आता राहता राहिला प्रश्न तारखेचा. त्यामुळे मी आत्ताच गुरुजींशी बोलून आले. तर पुढच्या गुरुवारचा दिवस चांगला आहे. काय? पुढच्या गुरुवारी? हो, पण म्हणजे जेमतेम एक आठवडाच राहतो. हो, पण तोच सगळ्यात चांगला मुहूर्त आहे. आणि शुभ कार्याला उशीर कशाला, असं गुरुजींचंही म्हणणं आहे. खरंय, खरंय. मग ठरवायची ना 30 तारीख? हो, ठरवून टाका. मग ठरलं तर पुढच्या गुरुवारी आसावरी आणि हर्ष यांचं लग्न.